कोल्हापूर शहरातील निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बस थांब्यापर्यंत झालेली अतिक्रमणं हटवण्यासाठी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलंय। त्याची दखल घेऊन महापालिकेनं या मार्गाचा सर्वे केला, तेव्हा अनेक नागरिकांनी सुमारे 2 ते 3 मीटर पर्यंत अतिक्रमण करून रस्ता व्यापल्याचं आढळलंय। अशा घरांवर आणि इमारतींवर मार्किंग करून महापालिकेनं ते हटवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र महापालिकेनं 18 मीटरचा नियोजित रस्ता पूर्णपणे रिकामा करावा, काही ठिकाणी सोयीनुसार कमी जास्त रस्ता करू नये अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। कोल्हापुरातील निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बस स्टॉपपर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली आहेत। याबाबत मानवाधिकार कार्यकर्ते तानाजी जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे तक्रार अर्ज आणि आंदोलनं केली। त्यानंतर महापालिकेनं या मार्गावर 18 मीटरचा रस्ता मंजूर असल्याचं सांगत अतिक्रमणांचा सर्वे केला, तेव्हा संपूर्ण मार्गावर सुमारे 2 ते 3 मीटर पर्यंत बांधकामं करून रस्ता व्यापल्याचं आढळलं। याच मार्गावर नियोजित खंडपीठ, CPR, IT पार्क, महापालिका कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालयं नजीकच्या काळात होत असल्यामुळं भविष्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढणार आहे। त्यामुळे रस्ता छोटा असल्यास वारंवार वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व अतिक्रमणं हटवून 18 मीटरचा रस्ता पूर्ण मोकळा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। त्यानुसार महापालिकेनं अतिक्रमण केलेल्या इमारतींवर खुणा केल्या आहेत। मात्र अजूनही काही ठिकाणचा सर्वे महापालिकेनं केलेला नाही, तो तातडीनं पूर्ण करावा आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पूर्ण रस्ता 18 मीटरचा करावा अशी मागणी तानाजी जाधव यांनी केली आहे। वास्तविक रस्ता 18 मीटर असताना 12 मीटर मंजूर केला, 12 मीटर मंजूर असताना 9 मीटरच जागेवरती रस्ता केला। याच्यासाठी आपण एक आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या इशाराच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेला जाग आली आणि पुन्हा एकदा त्यांनी या रस्त्यावरील ज्या लोकांनी अतिक्रमण केले, जवळजवळ 3 मीटर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्याचं आज प्रत्येक कंपाऊंडवरती मार्किंग केलेलं आहे। त्या बदल्यात आपण आंदोलन मागे घेतलं, परंतु रामानगर पूल ते जरगनगर कमानीपर्यंतच हे मार्किंग केलेलं आहे। जरगनगर कमानीपासून उर्वरित स्टेट बँकेपर्यंत अजूनही प्रशासनानं मार्किंग केलेलं नाही। त्याच्या निषेधात अजूनही आपण तीव्र भूमिका इथून पुढे घेणार आहोत।